वृषभ राशी मार्च ते एप्रिल आयुष्य बदलणारा नियतीचा मोठा खेळ सुरू. देवही थांबवू शकणार नाही. वृषभ राशी नियतीचा गूढ संकेत, काळाचा निर्णायक वळणबिंदू. मार्च महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि तुमच्या राशीच्या 12व्या स्थानावर प्रभाव टाकतो. 12वे स्थान हे अंतर्मन, गुप्त शत्रू, परदेश खर्च आणि आध्यात्मिक उन्नतीचे मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शांतपणे पण खोलवर बदलू लागतात. काही निर्णय तुम्हाला एकट्याने घ्यावे लागतील, काही गोष्टी गुप्त राहतील, पण त्यांचा परिणाम मोठा असेल. एप्रिलमध्ये सूर्य वृषभ राशीत येताच तुमच्या व्यक्तिमत्वात, आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. हा काळ म्हणजे जुने संपवून नव्याची सुरुवात करण्याचा टप्पा आहे. नियती तुम्हाला जुन्या चौकटीतून बाहेर काढून नवीन मार्गावर नेत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 2, आर्थिक क्षेत्रातील मोठी उलथापालथ. या 2 महिन्यात पैशांच्या बाबतीत अचानक घटना घडू शकतात. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना वारसा हक्क किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, पण त्याच वेळी खर्चही वाढू शकतो. विशेषतः घर, कुटुंब किंवा आरोग्याशी संबंधित खर्च संभवतो. जर तुम्ही शेअर बाजार, जमीन किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर एप्रिलमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. मात्र लोभ टाळा. पटकन श्रीमंत होण्याच्या मोहात चुकीचे पाऊल टाकू नका. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्कीच घ्या. नियती तुम्हाला पैशांचे महत्त्व आणि शिस्त शिकवणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 3, नातेसंबंधांमध्ये सत्य उघड होणार. मार्चमध्ये काही भावनिक धक्के देखील बसू शकता. ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल वेगळी सत्य देखील समोर येऊ शकते. पण हे सत्य तुमच्यासाठीच आवश्यक आहे, कारण खोट्या नात्यांपेक्षा सत्य जाणून पुढे जाणे कधीही चांगले. वैवाहिक जीवनात काही गैरसमज होऊ शकतात, पण संवाद साधल्याने ते देखील दूर होतील. अविवाहितांसाठी एप्रिलमध्ये नवीन ओळख निर्माण होऊ शकते, जी भविष्यात गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते. मित्रपरिवारातही बदल जाणवेल. काही जण दूर जातील तर काही नवीन लोक देखील आयुष्यात प्रवेश करतील. नंबर 4, करिअर आणि व्यवसायातील निर्णायक टप्पा. या काळात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील. कामाचा ताण वाढेल, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. एप्रिलमध्ये नोकरीत पदोन्नती किंवा नवीन ऑफर मिळण्याची देखील यावेळी शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, मोठा ग्राहक किंवा भागीदारीचे संकेत आहेत. मात्र प्रत्येक कागदपत्र तपासूनच निर्णय घ्या. कोर्ट कचेरी किंवा सरकारी कामे प्रलंबित असतील तर त्यात हालचाल दिसणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा काळ आहे, पण संयम आणि शिस्त या ठिकाणी आवश्यक आहे. नंबर 5, आरोग्याची सखोल काळजी घ्या. मानसिक ताण या काळातील मुख्य मुद्दा असू शकतो. झोपेचा अभाव, डोकेदुखी, पचनाचे त्रास किंवा वजन वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्या व्यक्तींना मधुमेह म्हणजेच रक्तदाब किंवा थायरॉईडची समस्या आहे त्यांनी मात्र काळजी घ्यावी. नियमित चालणे, योग आणि ध्यान यांमुळे मानसिक स्थैर्य मिळेल. आहारात गोड आणि तेलकट पदार्थ कमी खा. शरीरात थकवा जाणवत असेल तर विश्रांती घ्या, कारण येणाऱ्या मोठ्या संधीसाठी तुमचे आरोग्य मजबूत असणे तितकेच अत्यावश्यक आहे. नंबर 6, आध्यात्मिक जागृती आणि अंतर्मनाचा आवाज. मार्च महिन्यात तुम्हाला अचानक एकटेपणाची भावना देखील येऊ शकते, पण हा एकटेपणा तुम्हाला स्वतःशी जोडणारा असेल. ध्यान, जप, प्रार्थना किंवा धार्मिक ग्रंथ वाचन याकडे ओढा वाढेल. काहींना स्वप्नात संकेत मिळू शकतात, काहींना गुरु किंवा मार्गदर्शनाकडून मिळू शकतात. हा काळ तुमच्या कर्माचे विश्लेषण करण्याचा आहे. तुम्ही आयुष्यात कुठे आहात आणि पुढे कुठे जायचं आहे याचा गंभीर विचार होईल. एप्रिलमध्ये ही आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे. नंबर 7, परदेश प्रवास आणि नवीन संधी. 12व्या स्थानावर प्रभाव असल्यामुळे परदेशाशी संबंधित गोष्टी या सक्रिय होतील. नोकरीसाठी परदेशात अर्ज करताना सकारात्मक बातमी मिळू शकते. शिक्षणासाठी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते.
काहींना अचानक प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुरुवातीला तणावपूर्ण वाटेल आणि शेवटी फायदेशीर ठरेल. नवीन ठिकाणी नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि भविष्यातील मोठ्या संधी देखील निर्माण होतील. काहींना घर बदलण्याचेही योग संभवतात. हा बदल तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. नंबर 8. जुने कर्म फळ देण्याची कर्मचक्राची परतफेड. मार्च ते एप्रिल हा काळ तुमच्या भविष्यकाळातील कर्माची परतफेड दाखवणारा ठरेल. तुम्ही मागील काही वर्षात केलेली मेहनत, तुमचे घेतलेले कष्ट, केलेले त्याग आणि त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागतील. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं असेल, कोणाचा हक्कही रावला नसेल, तर नियती तुमच्या बाजूने उभी राहील. पण जिथे चुका झाल्या असतील तिथे त्याची जाणीव करून देणारे देखील तुम्हाला प्रसंग येतील. काहींना अचानक जुन्या व्यक्तींचा संपर्क येऊ शकतो, ज्यांच्यासाठी अपूर्ण व्यवहार, अपूर्ण संवाद किंवा अपूर्ण नातेसंबंध राहिले होते. हे सर्व आता पूर्णत्वाकडे जाईल. हा काळ तुम्हाला शिकवेल की कर्म कधीही वाया जात नाही. चांगली किंवा वाईट प्रत्येक कृतीत परिणाम ठरलेला असतो. नंबर 9. कुटुंबातील मोठी घटना. घरात बदलाचे वारे. या 2 महिन्यात घरातील वातावरणात जाणवण्यासारख्या बदल होईल. काही घरांमध्ये शुभ कार्याची तयारी सुरू होईल. लग्न, साखरपुडा, नवीन घर खरेदी किंवा नवीन सदस्याचे आगमन. तर काही घरांमध्ये एखाद्या वडीलधाऱ्याच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. कुटुंबातील जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढू शकतात. काही निर्णय तुमच्याकडून अपेक्षित घेतले जातील. भावंडांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, विशेषतः पैशांशी किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये. पण संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. एप्रिलच्या अखेरीस परिस्थिती स्थिर होईल आणि तुम्हाला जाणवेल हा बदल आवश्यक होता. नंबर 10. शत्रूंचा पराभव. लपलेले डाव उघड होतील. या काळात जे लोक तुमच्या विरोधात शांतपणे योजना आखत होते त्यांचे खरे चेहरे समोर येतील. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा नातेसंबंधांमध्ये काही लोक तुमच्यावर मत्सर ठेवत असतील. पण मार्च नंतर परिस्थिती अशी येईल की त्यांचे डाव फसतील. कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील तर त्यात तुमच्या बाजूने हालचाल होईल. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया देखील सुरू होईल. मात्र तुम्ही स्वतः शांत राहणे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बदला घेण्याचा विचार करता तर टाळता नियती स्वतः योग्य ते निर्णय घेणार आहे. आता काय करावे आणि काय नाही. ग्रह शांतीसाठी काही उपाय आहेत. या काळात संयम सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. प्रत्येक निर्णय घेताना घाईत घेऊ नका. शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा. गरजू लोकांना अन्नदान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. वादविवाद, अहंकार आणि दिखावा टाळा. आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात लिहा. नकारात्मक लोकांपासून थोडे अंतर ठेवा. नियमित प्रार्थना आणि ध्यान यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. ग्रहांचा प्रवाह मानसिक स्थैर्य वाढेल. ग्रहांचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी सात्विक जीवनशैली अंगीकारा. आता एक अंतिम संदेश. नियतीसमोर कोणाचेही चालत नाही. वृषभ राशीसाठी मार्च एप्रिल हा काळ साधा नाही. हा नियतीने आखलेला मोठा आराखडा आहे. काही घटना तुमच्या हाताबाहेर जातील, काही प्रसंग अचानक येतील, पण प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी योजना आहे. 36 कोटी देवसुद्धा त्याला थांबवू शकत नाही. असा बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणार आहे. कारण हा बदल तुमच्या कर्मफळाशी जोडलेला आहे. घाबरू नका, स्थिर राहा. जे काही घडेल ते तुमच्या दीर्घकालीन उन्नतीसाठी आहे. हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व, अधिक मजबूत आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठी आला आहे. पुढे चला, कारण तुमच्यासाठी नवीन युगाची सुरुवात होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.